तर कंत्राटदार आत्महत्या प्रकरणात रवींद्र धंगेकरांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। रवींद्र धंगेकरांसह 14 जणांवर हा गुन्हा दाखल केलाय। पुण्यामध्ये आर्थिक वादातनं एका कंत्राटदारानं आत्महत्या केली होती। खलील शेख असं आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराचं नाव आहे। आत्महत्येपूर्वी खलील शेख यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्यात काही गंभीर आरोप केले। या व्हिडिओमध्ये शिंदे गटाचे पुण्यातले नेते रवींद्र धंगेकर यांचंही नाव घेतलंय असा दावा केला जातोय। धंगेकर यांच्या पत्नीच्या नावावरील कंपनीत आपण भागीदार असल्याचंही खलील शेख यांनी म्हटलंय। तसंच आपल्या समस्यांकडे लक्ष दिलं गेलं नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय। वक्फ बोर्डानं संबंधित प्रकल्पाची जमीन ताब्यात घेऊन प्रकल्प बंद पाडल्यानंच आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असं स्पष्टीकरण यावेळेला रवींद्र धंगेकरांनी दिलंय। त्यांनी आमदार झाल्यानंच विरोधकांनी वक्फ बोर्डाच्या मार्फत हा प्रकल्प बंद पाडला असा आरोपही धंगेकरांनी केलाय। दरम्यान या निर्माणाधीन इमारतीसमोरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांनी। खलील शेख या बांधकाम सेंटरिंग व्यवसायातला जो कंत्राटदार होता त्याने काल राहत्या घरी सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली आणि आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी व्हिडिओमध्ये माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि माजी नगरसेवक बाळासाहेब शेडगे यांच्या पत्नीसह जवळपास 14 जणांवर आरोप केला आणि कर्जबाजारीपणामुळे आणि आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं होतं। आता मी सध्या लक्ष्मी रोडच्या रविवार पेठेतील उत्कर्ष हाईट्स या इमारतीसमोर आहे। याच इमारतीचं काम खलील शेख यांनी केलं होतं। या सेंटरिंगच्या कामाचे जवळपास 50 लाख रुपये हे थकवण्यात आले होते। रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी या उत्कर्ष असोसिएट्सच्या पार्टनर आहेत। तसेच माजी नगरसेवक बाळासाहेब शेडगे आणि त्यांच्या पत्नी देखील आहेत। एकूण 14 जणांवर काल स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एकूणच या प्रकरणामध्ये खलील शेख यांना 50 लाखांचं बिल जे थकवण्यात आलं होतं, त्यामुळं खलील शेख कर्जबाजारी झाले होते, व्याजाने पैसे भरत होते आणि त्यांनी सातत्यानं या संदर्भात आमदार रवींद्र धंगेकर असतील किंवा बाळासाहेब शेडगे असतील यांना विनंती केली होती की हे पैसे तुम्ही तातडीने द्या जेणेकरून त्याचं कर्ज फिटेल। परंतु व्याजाने पैसे भरत असताना देखील त्यांना हे बिल ठेवून दिलं नाही आणि या उलट बाळासाहेब शेडगे यांनी खलील शेख यांच्याकडून सगळं बांधकाम साहित्य जे जप्त केलं होतं, त्यामुळे त्यांचं काम देखील बंद झालं होतं आणि याच आर्थिक विवंचनेतून कर्जबाजारीपणाला वैतागून आणि यांच्या धमकी आणि शिवीगाळाला वैतागून अखेर खलील शेख यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये आता रात्री उशिरा माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांची पत्नी माजी नगरसेवक बाळासाहेब शेडगे त्यांची पत्नी असेल असे एकूण 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढचा तपास आता सुरू आहे। येत्या काळामध्ये आता स्वारगेट पोलिसांकडून माजी आमदार रवींद्र धंगेकर, माजी नगरसेवक बाळासाहेब शेडगे आणि अन्य जे 12 जण आहेत या सर्वांना स्टेटमेंट नोंदवण्यासाठी आता बोलवतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन निकेतन मानेसह यशपाल सोनकांबळे, NDTV मराठी, रविवार पेठ, पुणे।